हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एकदम करेक्ट थंबनेलवर क्लिक केला आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. बघा, हे जे 14 मार्क्स आहे, हे 14 मार्क्स आपण एकदम फ्री ऑफ कॉस्ट कसे घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा, उपयोजित लेखनचे जे 26 मार्क्स असतात. बघा, उपयोजित लेखनचे 26 मार्क्स आणि व्याकरणचे 14 मार्क्स. तर असे 40 मार्क्स फ्री ऑफ कॉस्ट कसे घ्यायचे आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ सर्वात पहिले पाहू शकाल. तर चला आपण 40 मार्क्स कशाप्रकारे घ्यायचे आहे, हे आपण डिटेलमध्ये पाहूया. तर बघा, प्रश्न क्रमांक 4, सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. बघा, 1 नंबरवरती तुम्हाला दिलेला आहे, निम्नलिखित वाक्यों के अधोरेखांकित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. बघा, 1 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स आहे, 1 मार्क्स तुम्हाला इझिली मिळतो. बघा, इथं तुम्हाला एक निम्नलिखित वाक्य तुम्हाला दिलेलं आहे, यहाँ सर्दी अच्छी है. हे एक तुम्हाला वाक्य दिलेलं आहे. तर याचं तुम्हाला शब्दभेद ओळखून लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा, याचं जे शब्दभेद आहे ते आहे बघा अच्छी. तर अच्छी हे याचं शब्दभेद आहे. तर बघा, तुम्हाला इथं विशेषण लिहावं लागेल आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर बघा, नंबर 2 वर येते, निम्नलिखित अवयवों में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्यों में प्रयोग कीजिए. बघा, तुम्हाला इथं 2 अवयव दिलेले आहेत. तर यांचा तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स घ्यायचा आहे. बघा, यामधला कोणताही एक शब्द घ्यायचा आहे आणि तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. तर बघा, याचा वाक्यात उपयोग तुम्ही कसा करू शकाल? तर बघा, इथे एक और दिलेला आहे तुम्हाला, इथं दिलेला आहे आह. तर बघा, और राम, इथं तुम्ही असं वाक्य तयार करू शकता, राम और श्याम अच्छे मित्र है. बघा, एक वाक्य तुम्ही इथं असं करू शकता. त्यानंतर आह. तर बघा, इथं तुम्ही आह, त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह, त्यानंतर कब इस दर्द से छुटकारा मिलेगा, असं वाक्य तुम्ही इथं तयार करू शकता आणि इझिली 1 मार्क्स मिळू शकता. बघा, 1 मार्क्स आणि 1 मार्क्स आपले 2 मार्क्स इथं इझिली मिळले. त्यानंतर बघा, समोर इथे कृती पूर्ण कीजिए. बघा, इथं तुम्हाला कृती पूर्ण करायची आहे. बघा, इथं तुम्हाला संधी शब्द लिहायचा आहे, इथं तुम्हाला संधी विच्छेद करायचा आहे आणि इथं तुम्हाला संधिभेद लिहायचा आहे. तर बघा, इथं तुम्हाला एक संधी विच्छेद करून दिलेला आहे, नि आशा. तर बघा, इथं तुम्हाला संधी शब्द तयार करायचा आहे आणि इथं संधिभेद लिहायचा आहे. त्यानंतर बघा, इथं तुम्हाला संधी शब्द दिलेला आहे संतोष, तर तुम्हाला त्याचं संधी विच्छेद करायचा आहे आणि संधिभेद लिहायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कोणताही एक शब्द पूर्ण करू शकता आणि इझिली 1 मार्क्स मिळू शकता. तर बघा, याचा आन्सर तुम्ही असं लिहू शकता. बघा, इथं तुम्हाला दिलेला आहे संधी विच्छेद नि आशा, तर इथं तुम्ही लिहू शकता निराशा. त्यानंतर बघा, इथं संधिभेद असा होईल विसर्ग संधी याचा संधिभेद. त्यानंतर अथवा, बघा, इथं संतोष शब्द तुम्हाला दिलेला आहे, तर इथं तुम्हाला लिहावं लागेल समतोष. बघा, संधी विच्छेद, संतोषचा संधी विच्छेद असा होईल समतोष. तर अशा प्रकारे याचं जे संधिभेद आहे ते आहे व्यंजन संधी. बघा, व्यंजन संधी इथं तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि इझिली याचा पण तुम्ही 1 मार्क्स इझिली घेऊ शकता. त्यानंतर बघा, समोर येते 4 नंबरवरती, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्यों की सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए. बघा, हा पण क्वेश्चन एकदम इझी आहे. बघा, तुम्हाला इथं 2 वाक्य दिलेले आहेत. एक दिलेलं आहे, सिरचन का मुंह लाल हो गया. बघा, सिरचन का मुंह लाल हो गया, त्यानंतर वे पुस्तक कपडे न रख सके. तर बघा, इथं तुम्हाला सहाय्यक क्रिया आणि मूल क्रिया लिहायचं आहे या 2 वाक्यांमधलं. तर बघा, इथं आहे 1 नंबरमध्ये गया. बघा, सिरचन का मुंह लाल हो गया हे आहे सहाय्यक क्रिया गया. इथं तुम्हाला लिहावं लागेल गया सहाय्यक क्रिया. त्यानंतर बघा, मूल क्रिया त्याची अशी आहे की जाना. बघा, इथं जाना तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली मार्क्स घ्यावा लागेल. आणि 2 नंबरवरती येते वे पुस्तक कपडे न रख सके. वे पुस्तक कपडे न रख सके, तर इथं तुम्हाला लिहावं लागेल सके. त्यानंतर बघा, मूलरूप त्याचं असं आहे सकना. बघा, मूलरूप सकना आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, समोर येते 5 नंबरवरती, निम्नलिखित क्रियाओं में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. बघा, हा क्वेश्चन एकदम सोपा आहे आणि एकदम फ्री ऑफ कॉस्ट याचे पण मार्क्स आहे. 1 मार्क्स याचा तुम्ही इझिली घेऊ शकता डोळे बंद करून. बघा, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न पहिलीतला मुलगा पण सॉल्व्ह करू शकतो. आपण तर 10वी मध्ये आहे. तर बघा, याचा 1 मार्क्स आपण इझिली घेऊ शकतो. बघा, इथं तुम्हाला घुमना दिलेला आहे. तर प्रथम प्रेरणार्थक रूप तुम्हाला लिहायचं आहे, त्यानंतर द्वितीय प्रेरणार्थक रूप तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा, घुमना, घुमाना, घुमवाना. त्यानंतर बघा, बनना, बनाना, बनवाना, असं तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. बघा, एकदम सोपा क्वेश्चन आहे. तुम्हाला प्रथम प्रेरणार्थक रूप त्यानंतर द्वितीय प्रेरणार्थक रूप लिहून इझिली मार्क्स घ्यावा लागतो. त्यानंतर बघा, समोर येते 6 नंबरवरती, निम्नलिखित मुहावरे में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर उचित वाक्यों में प्रयोग कीजिए. बघा, इथं तुम्हाला मुहावरे दिलेले आहेत 2, मुह लटकना त्यानंतर डिंग मारणा. तर बघा, यामधला कोणताही एक मुहावरा तुम्हाला घ्यायचा आहे आणि एक वाक्यात उपयोग करायचा आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा, इथं तुम्हाला दिलेला आहे डिंग मारणा. डिंग मारणा याचा अर्थ असा होतो की बडी बडी बातें करना. त्यानंतर बघा, आपण वाक्यात उपयोग याचा असा करू शकू की राम को अपने दोस्त के सामने डिंग मारने की आदत थी किंवा है, असं पण तुम्ही लिहू शकता आणि इझिली 1 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर मुंह लटकना याचा अर्थ असा होतो निराश होना याचा वाक्यात उपयोग आपण असा करू शकतो, प्रतियोगिता में हार जाने पर सीता का मुंह लटक गया, असं तुम्ही याचा वाक्यात उपयोग करू शकता आणि इझिली 1 मार्क्स मिळू शकता. बघा, एकदम सोपे क्वेश्चन्स आहे हे. क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या मताने पण सॉल्व्ह करू शकता इझिली प्रकारे. त्यानंतर बघा, तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता किंवा हा क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि इझिली 1 मार्क्स मिळू शकता. बघा, इथं तुम्हाला दिलेला आहे, अधोरेखांकित वाक्यांश के लिए पुस्तक में दिए गए मुहावरे से उचित मुहावरे का चयन करके फिर से लिखिए. बघा, इथं तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे की पंडित बुद्धिराम काकी को देखते ही क्रोध में आ गए. तर इथं तुम्हाला 2 कोष्टक दिलेले आहेत. तर या 2 पैकी एक कोष्टक जे आहे ते बरोबर आहे. तर ते बरोबर कोष्टक तुम्हाला यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे जे वाक्य आहे हे परत लिहून काढायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स तुम्हाला घ्यायचा आहे. तर याचा आन्सर असं होईल, पंडित बुद्धिराम काकी को देखते ही
तिलमिला जाना म्हणजे तिलमिला उठे असं तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली 1 मार्क्स घ्यावा लागेल. तर बघा आपण एकदम फ्री ऑफ कॉस्ट मार्क्स आहे. त्यानंतर बघा समोर येते निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्यों में प्रयुक्त कारक पहचान कर उसका भेद लिखिए. तर बघा इथे तुम्हाला 2 वाक्य दिलेले आहेत. मैं अपनी टांगों की ओर देखता हूँ. त्यानंतर रूपा स्वभाव से तीव्र थी. याचं तुम्हाला कारक चिन्ह लिहायचं आहे आणि कारक भेद लिहायचा आहे. हा पण क्वेश्चन एकदम इझी प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि इझिली 1 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर येते समोर 8 नंबर निम्नलिखित वाक्यों में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए. बघा एक तुम्हाला इथं वाक्य दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला काही प्रश्नार्थक चिन्ह, काही विरामचिन्हे, काही कॉमे द्यायचे आहे आणि हे वाक्य व्यवस्थित करून तुम्हाला परत लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स तुम्हाला घ्यायचा आहे. तर बघा समोर येते 9 नंबर निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्यों का कोष्टक में दी गई सूचनाओं के अनुसार काल परिवर्तन कीजिए. बघा तुम्हाला इथं काल परिवर्तन करायचं आहे आणि इझिली 2 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहे. बघा 1 नंबरवरती तुम्हाला दिलेला आहे सोनाबाई अपने बच्चों के साथ आती है. याचं तुम्हाला सामान्य भविष्यकाल करायचं आहे. त्यानंतर बघा नंबर 2 चढ़ावे के नाम पर सिर्फ 5 ग्रॅम सोने के गहने आएंगे. याचं तुम्हाला पूर्ण भूतकाल करायचं आहे. त्यानंतर बघा नंबर 3 आप इतनी देर से नाप तोल करते है. याचं तुम्हाला अपूर्ण वर्तमान कालमध्ये करायचं आहे आणि इझिली तुम्हाला 2 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहे. तर बघा इथं कोणत्याही 2 वाक्यांचं तुम्हाला काल परिवर्तन करायचं आहे आणि इझिली तुम्हाला 2 मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा हा पण क्वेश्चन एकदम इझी आहे आणि एकदम फ्री ऑफ कॉस्ट याचे मार्क्स आहेत. त्यानंतर बघा नंबर 10 निम्नलिखित वाक्यों का रचना के आधार पर भेद पहचान कर लिखिए. बघा 1 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन आहे. हा पण 1 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा इथं तुम्हाला वाक्य दिलेलं आहे संतरी को जैसा कहा था उसने वैसा ही किया. तर यामधलं तुम्हाला भेद ओळखून लिहायचं आहे. तर यामधलं मिश्र वाक्य असा भेद आहे. तर तुम्ही मिश्र वाक्य इथं लिहू शकता आणि इझिली 1 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर बघा समोर येते 2 नंबरवरती निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्यों का कोष्टक में दी गई सूचनानुसार परिवर्तन कीजिए. बघा मैं आज रात का खाना नहीं खाऊंगा याचं तुम्हाला विधानार्थी वाक्य करायचं आहे. त्यानंतर बघा नंबर 2 थोडी बातें हुई याचं तुम्हाला निषेधार्थक वाक्यामध्ये करायचं आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचे आहे. तर बघा पहिल्याचं आन्सर तुम्ही असं लिहू शकाल की मैं आज रात भूखा रहूंगा. त्यानंतर बघा नंबर 2चं तुम्ही आन्सर असं लिहू शकता की अधिक बातें नहीं हुई, अधिक बातें नहीं हुई. किंवा तुम्ही लिहू शकता की बहुत बातें नहीं हुई. अशा प्रकारे तुम्ही 2 पैकी एक इथं लिहू शकता आणि इझिली 1 मार्क्स तुम्ही मिळवू शकता. त्यानंतर बघा समोर येते 11 नंबरवरती निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. बघा यामधले कोणतेही 2 वाक्य घ्यायचे आणि शुद्ध करून पुन्हा लिहायचे आणि इझिली 2 मार्क्स घ्यायचे. बघा यामध्ये काही गलत शब्द असतात तर त्यामध्ये तुम्हाला करेक्ट शब्द ॲड करायचे असतात आणि वाक्य पुन्हा लिहून इझिली मार्क्स घ्यायचे असतात. तर हा पण क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि एकदम फ्री ऑफ कॉस्टचे हे मार्क्स आहे. त्यानंतर बघा समोर इथे विभाग 5 बघा रचना विभाग उपयोजित लेखन. बघा उपयोजित लेखन आहे आणि 26 मार्क्ससाठी हे उपयोजित लेखन आहे. तर बघा हे जे 26 मार्क्स आहे हे 26 मार्क्स तुम्ही एकदम फ्री ऑफ कॉस्ट घेऊ शकता. तर हे पण आपण 26 मार्क्स कशाप्रकारे घ्यायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर चला 26 मार्क्स आपण एकदम फ्रीमध्ये घेऊया. बघा मित्रांनो आतापर्यंत पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. आणि आतापर्यंत पण तुम्ही या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोरचं जे कमेंटचं ऑप्शन असते ते कमेंटचं ऑप्शन स्क्रोल होईल आणि स्क्रोल झाल्यानंतर त्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येईल. तर हाईपचं ऑप्शन नक्की प्रेस करा. तर चला आपण 26 मार्क्स कशाप्रकारे घ्यायचे आहे हे आपण पाहूया. बघा तुमच्या समोर येते प्रश्न क्रमांक 5 सूचनाओं के अनुसार लेखन कीजिए. बघा 1 नंबरवरती तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे. निम्नलिखित जानकारी के आधार पर पत्रलेखन कीजिए. बघा इथं तुम्हाला जानकारी दिलेली आहे. इथं तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांच्या आधारे तुम्ही पत्रलेखन इझिली करू शकता आणि इझिली तुम्ही 5 मार्क्स मिळवू शकता. तर बघा याचा आन्सर तुम्ही पत्रलेखन तर मी तुम्हाला यामध्ये सांगू नाही शकत की पत्रलेखन कसं करा. बट बघा मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो. बघा पत्रलेखन लिहायच्या अगोदर दिनांक लिहायची. त्यानंतर प्रिय मित्रांचं नाव लिहायचं. त्यानंतर सप्रेम नमस्ते. त्यानंतर आपलं पत्र चालू करायचं. पत्र चालू केल्यानंतर त्यामध्ये काय लिहायचं आहे ते लिहायचं. जो विषय असेल तो. त्यानंतर लास्टला लिहायचं तुम्हारा मित्र. त्यानंतर नाव लिहायचं. पत्ता लिहायचा. तुम्ही लिहू शकता विजयनगर, गंगानगर काही पण लिहू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. आणि तुम्हाला जर या प्रश्नांचं पत्रलेखनचं जे आन्सर शीट आहे ते आन्सर शीट जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला आन्सर शीट पण प्रोव्हाइड करू शकेल. तर त्यासाठी तुम्हाला करायचं काही नाही आहे. या व्हिडिओवरती 2000+ लाईक कंप्लीट करायचे आहे आणि कमेंटमध्ये येस टाईप करायचं आहे. जेणेकरून मी कमेंट वाचेल आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती याची आन्सर शीट तुम्हाला प्रोव्हाइड करेल. बघा मित्रांनो जे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे ते व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि याची आन्सर शीट इझिली पाहू शकता. बट बघा मित्रांनो या व्हिडिओवरती जर 2000+ लाईक कंप्लीट झाले तरच आपल्या व्हॉट्सअपवरती याची आन्सर शीट येईल. तोपर्यंत येणार नाही. तर बघा मित्रांनो 2000+ लाईक कंप्लीट करा. त्यानंतर कमेंटमध्ये येस टाईप करा. तर चला मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया की काय आहे. तर बघा नंबर 2 वरती आहे निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तयार कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक वाक्य में हो. बघा एक तुम्हाला पॅराग्राफ दिलेला आहे. तर या पॅराग्राफवरून तुम्हाला असे 4 प्रश्न तयार करायचे आहेत की ज्याचे आन्सर या पॅराग्राफमध्ये एका वाक्यामध्ये असेल. तर बघा
हा क्वेश्चन्स पण तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. यामध्ये काही पण तुम्ही 4 प्रश्न तयार करू शकता आणि त्याचं ॲन्सर एका वाक्यात असं यायला पाहिजे, असे तुम्ही 4 प्रश्न इझिली तयार करून 4 मार्क्स इझिली घेऊ शकता. याचे पण 4 प्रश्न तुम्हाला ऑलरेडी बनवून पाहिजे असेल, तर मी याची पण म्हणजे या पेपरची सर्व ॲन्सर शीट WhatsAppवरती प्रोव्हाईड करणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रोसेस माहीतच आहे, की प्रोसेस काय करायची आहे. तर बघा, समोर येते आ नंबरवरती वृत्तांत लेखन. बघा, वृत्तांत लेखनचा एक विषय आहे. या विषयावरून तुम्ही वृत्तांत लेखन इझिली करू शकता. त्यानंतर बघा, अथवामध्ये आहे. तुम्ही वृत्तांत लेखन करू शकता किंवा कहाणी लेखन सुद्धा तुम्ही करू शकता. तर बघा, कहाणी लेखन एकदम बेस्ट विषय आहे. कहाणी लेखन तुम्ही इझिली तयार करू शकता. 70 ते 80 शब्दामध्ये तुम्हाला कहाणी लिहायची आहे आणि त्याला एक शीर्षक द्यायचं आहे आणि इझिली बघा सीख पण लिहायचं आहे, की जे तुम्ही स्टोरी लिहिली, कहाणी तुम्ही लिहिली, तर त्या कहाणीपासून सीख काय मिळाली हे पण तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला याचे पण 5 मार्क्स इझिली घ्यायचे आहेत. तर हे जे कहाणी लेखन आहे, हे कहाणी लेखन पण तुम्ही इझिली प्रकारे सॉल्व्ह करू शकता. बघा, इथं तुम्हाला काही विषय दिले आहेत, तर या विषयाच्या आधारे तुम्ही इझिली कहाणी लेखन सॉल्व्ह करू शकता आणि इझिली 5 मार्क्स तुम्ही एकदम फ्रीचे घेऊ शकता. तर बघा, समोर येते विद्यापन लेखन. बघा, विद्यापन लेखन पण तुम्ही इझिली करू शकता आणि 5 मार्क्स इझिली मिळू शकता. त्यानंतर बघा, ई नंबरवर येते निबंध लेखन. बघा, निबंध लेखन एकदम सोपा क्वेश्चन्स आहे आणि बघा, निबंध लेखनचे तुम्हाला इथं 7 मार्क्स आहे. बघा, निबंध लेखनचे 7 मार्क्स घ्यायचे म्हणजे घ्यायचे. आपले जे पहिले प्रश्न असतात पेपरमधले 1-2 मार्क्सचे, ते राहिले तर चालेल. बट हा जो निबंधाचा विषय आहे, हा निबंधाचा विषय सॉल्व्ह करायचा म्हणजे करायचाच. यामधला कोणताही एक सोपा विषय घ्यायचा आणि त्या सोप्या विषयावर 80 ते 100 शब्दांमध्ये निबंध लिहायचा आणि इझिली 7 मार्क्स घ्यायचे म्हणजे घ्यायचे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे हे आपलं उपयोजित लेखन. त्यानंतर बघा, उपयोजित लेखन झाल्यानंतर आपलं व्याकरण. अशा प्रकारे व्याकरण आणि उपयोजित लेखनचे आपण 40 मार्क्स एकदम फ्री ऑफ कॉस्ट घेऊ शकतो. आणि जर तुम्हाला या पेपरची फुल ॲन्सर शीट पाहिजे असेल, तर बघा मित्रांनो, तुम्हाला करायचं काही नाही. या व्हिडिओवर 2000+ लाईक कंप्लीट करायचे आहे. त्यानंतर कमेंटमध्ये येस टाइप करायचं आहे. त्यानंतर बघा, WhatsApp ग्रुपची जी लिंक आहे, ते लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर 2000+ लाईक कंप्लीट झाल्यानंतर मी WhatsApp ग्रुपवरती याची जे ॲन्सर शीट आहे, ते ॲन्सर शीट तुम्हाला प्रोव्हाईड करेल. त्यानंतर आतापर्यंत पण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून हाईप करा. थँक्स.